फायदा आहे. आता याच्यात घोड्याचे पण स्किल असतील आणि माणसाचे पण. जास्त करून कोणाची स्किल्स तरी घोडा काय म्हणताय, जे वर रायडर असतो त्याचं पण असतं आणि घोड्याला पण जे ट्रेनिंग देत आहे सर वगैरे त्याला ट्रेनिंग पण असते ना. आणि कमांड ऐकण्याचा लॅपटॉपची लिंक आहे त्याला कसं आपलाच घोडा घेऊन यायचा आणि आपणच आपलं हे असं असतं का हां पार्टिसिपेटला हा हो ते घोड्यावरच त्याचा जाग टोटल व्हिडिओ पण दिलेला हो. असतो मला वाटतंय. बॉन्डिंग असते ना. आता नवीन घोड्यावर बसून ते काय करतंय काय बरोबर सगळ्यांचे वेगळे असते. म्हणजे हे घोडा वेगळं करणार ही घोडी वेगळी करणार. म्हणजे याचं पण वजन गट असतं का घोड्यांचं पण? वजन गट वगैरे नसतं यांचा. फक्त यांचा कॅटेगरी वगैरे असते. म्हणजे आता मी जातीवरचं नाही म्हणजे एज वाईज स्टुडंटचे एज वाईज स्टुडंट्सवर असते घोड्यावर नसते. आणि मग घोड्यांच्या एजचा काय प्रॉब्लेम नाही, किती छोटा असो मोठा असो घोडा. हा फक्त आपले स्टुडंट्स. असं फार पिल्लू पण नाही पाहिजे. हा म्हणजे एकदम मॅच्युअर हायटेड तरी पाहिजे. जिंकल ना ते. छोट्याच्या घरून उपयोग काय असं? ते आधी वेट चेक म्हणून असतं ते चेक करते घोड्याला आधी. त्याच्यात पण ते क्वालिफाय झाला पाहिजे घोडा. हा ते तिथून तर पास झालं तर मग पुढं नाही तर मग पुढं नाही जाऊ शकत कॉम्पिटिशन. त्याच्यात ते सगळं बघते पाय लंगडते काय करते डोळे चेक करते. तुला माहिती होतं का पहिल्यापासून इकडे हॉर्स रायडिंग वगैरे शिकवता आहे का? मी ती ऍड पाहिली होती. हा म्हणजे ऍड मध्ये समजलं ना तुला आता. हा आणि ती याच्या पहिले माहिती होतं का ऍडच्या पहिले? नाही काहीच नाही, आयडियाच नव्हती ना इथं काही. नाही ना. आणि ते टर्फला यायचं पण तेवढं म्हणजे इथं पण कधीतरी यायचं नाही का असं एवढं फिक्स नव्हतं माहिती. हे कधी झालंय ओपन केलं? आता 7-8 वर्ष झाले इकडे. अच्छा हे 7 वर्ष झालं. 17 मध्ये चालू केलेलं आहे. तेव्हापासून मग क्लासेस कधीपासून चालू? क्लास तेव्हापासूनच क्लासेस वगैरे. मी तर स्टुडंट सरांचा समजा. हां मी समजा कधी आलेलो 1-1.5 वर्ष झालं ना मला पण. मी मागच्या कॉम्पिटिशन मागच्या ह्याला आलेलो आहे मागच्या वर्षी. तुम्ही आधी कुठं शिकलेले? आधी मी काय नाही शिकलेलो. मी तर फक्त असं स्पोर्ट्स बघवतो ना नगरमध्ये कोणते स्पोर्ट्स आहे काय, नगरमध्ये कुठं स्पोर्ट्स आहे का काय आहे का नाही का असं काहीतरी वेगळं स्पोर्ट्स. तर मी स्विमिंग बघितलं, जिम बघितलं. त्याच्यानंतर बाकीचे म्हणजे जिम तर केलं तर मी जिम काय होतंय मग 10-15 दिवस होतं, महिनाभर होतं लगेच सुटतंय परत नाही का. तसं रेग्युलर नाही का.